नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल 2026 च्या ऍडमिशन रिगार्डिंग ही तुमच्यापर्यंत इझिली पोहोचेल। ओके, तुमच्या जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। आता जे काही वातावरण आहे, विद्यार्थी आणि पॅरेंट्स खूप जास्त घाबरून गेलेले आहेत। आता कोणत्या मुद्द्यावर घाबरलेले आहेत आणि काय झालेले आहे तर आपण थोडक्यात जाणून घेऊया। आता खूप रात्री उशिरा नोटीस आलेली आहे, रजिस्टर्ड स्टुडंटची लिस्ट पब्लिश झाली आहे। एसएमएल काय आहे, कशा पद्धतीने आहे ते तर आपण सकाळी आता अर्ली मॉर्निंग व्हिडिओ सुद्धा काढला आहे, जे आमचे पीडी मेंबर असतील त्यांना आपण डिटेल्स मध्ये एक्सप्लेन सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत। ओके, तर महत्वाचा मुद्दा काय आहे यामध्ये की लिस्ट पब्लिश झाली की काही विद्यार्थ्यांच्या समोर रेड मार्क आला, बरोबर आहे। रेड मार्क आल्यानंतर काय तिथे कन्व्हर्टेड आलं, काही स्टुडंट समोर कन्व्हर्टेड आलं तर काही स्टुडंटच्या नावासमोर इनव्हॅलिड आलेले आहे। तर एका स्टुडंटने मला सकाळी अर्ली मॉर्निंग 5 वाजता कॉल केलेला आहे की त्याचं असं म्हणणं होतं, सर बघा त्याला स्कोर होता 636 एवढा स्कोर होता आणि डॉक्युमेंट रेड मार्क आलं, खूप जास्त घाबरून गेलेला आहे। ही सकाळी असे कॉल तर खूप जास्त येऊन गेले, पण सकाळच्या विद्यार्थ्यांची मी घटना सांगतोय की त्याला असं वाटलं की आता आपण रिजेक्ट होतो की काय, किंवा आपलं नाव येत नाही, आपल्याला पुढे प्रोसेस होते की नाही। रिपीटेड स्टुडंट सकाळी त्यांच्या कॉलपासूनच माझी आज सुरुवात झाली, म्हणजे त्याचा जेव्हा कॉल आला तेव्हाच मी रजिस्टर्ड स्टुडंटची लिस्ट बघून सर्व त्या गोष्टी अनालायसिस केला, बरोबर। तर असं म्हणणं होतं त्यांचं की सर माझं असं झालेलं आहे, तर बघा घाबरून जाऊ नका, तुमचं कन्व्हर्टेड जरी असेल तर काय प्रॉब्लेम झाला की आता सकाळी त्यांची प्रोफाईल आपण चेक केली, आमचा जरी स्टुडंट नव्हता पण तेवढा आमचं स्टडी होईल म्हणून आपण त्या गोष्टी सर्व चेक केल्या की काय नेमकं आहे। तर कन्व्हर्टेड स्टुडंट म्हणजे त्यांनी काय आता नोटीसमध्ये जसं रात्री आलंय त्या विद्यार्थ्यांनी डोमिसाईलची रिसिप्ट अपलोड केलेली होती, बरोबर आहे। तर आता मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला कोणतीही रिसिप्ट किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा हे डोमिसाईल असेल, काही डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला त्याचं ओरिजिनल प्रत तिथे तुम्हाला अपलोड करावी लागेल। ओके, फक्त कोणती कॅटेगरी, एक ओबीसी आणि एक एससीबीसी कॅटेगरी जर सोडलं तर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट तिथं अपलोड करावं लागेल। आज 19 तारीख आणि उद्या 20 तारीख, आज आणि उद्या हे सीटीसीएलने वेळ दिलेला आहे। प्रोफाईल ओपन लॉग इन करून तिथं लिंक येईल, त्या लिंकवर त्या गोष्टी पुढील प्रोसेस ही तुम्हाला करावी लागेल। ओके, ज्या विद्यार्थ्यांना ह्या काही गोष्टीचा फेस करावा लागतो आमच्याशी नक्की संपर्क करा। पॉसिबल झालं तर आम्ही 100% ती गोष्ट क्लिअर करून देऊ, त्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करावी लागेल। सगळ्या गोष्टी प्रॉपर होत असतात। जर आता हा फार का महत्वाचा मुद्दा आहे, कारण की बघा बरेच विद्यार्थी मला नेहमी एकच सांगत असतात, सर बघा आम्ही तर प्रत्येकाला जेवढं होईल तेवढं सहकार्य करतो, कॉल रिसिव्ह करून सुद्धा सगळ्या गोष्टी करतो, पण प्रत्येक वेळेस कॉल रिसिव्ह करणं आणि त्यांना सर्व गोष्टी सांगणं पॉसिबल होत नाही, कारण की जे काही आपले पेड मेंबर असतील त्यांना आपल्याला सर्व वेळ हा द्यावा लागतो। आणि मी आताही सांगतो, रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन म्हणा किंवा चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन म्हणजे काउन्सिलिंग नाही। रात्रीपासून तुम्ही बघत असाल भरपूर अशा छोट्या गोष्टी असतात ज्या पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही। युट्यूबद्वारे जरी तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत असतील पण ते एक नॉलेज तुम्हाला मिळतं, पण जी प्रोसिजर करायची असते, कशा पद्धतीने करायची असते, काय आहे हे विद्यार्थ्यांना माहिती नसतं। तर ते सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही करतो। डॉक्युमेंट क्युरी असेल किंवा डॉक्युमेंटमध्ये काही विषय असेल तर त्यामध्ये अजिबात तुम्ही घाबरून जाऊ नका, व्यवस्थित प्रॉपर आम्ही हे त्या गोष्टी करतो। आणि स्वतः जर तुम्हाला करायचं असेल किंवा मे बी दुसरीकडे जर काउन्सिलिंग जॉईन केली असेल त्यांनाही सांगा किंवा तुम्ही करा। अदर जे डॉक्युमेंट रिसिप्ट असेल तर ती डॉक्युमेंटचा पीडीएफ तिथं अपलोड करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील। आज आणि उद्या वेळ दिलेला आहे, तर अजिबात तुम्ही घाबरून पॅनिक होऊ नका। पुढील प्रोसेस कशी होईल, काय होईल यावर जास्त लक्ष द्या। जर तुम्हाला खरंच व्हिडिओ चांगला वाटला असेल तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला फॉलो करून ठेवा। परत एकदा सांगतो, तुम्हाला काउन्सिलिंग जर जॉईन करायचे असेल तर तुम्ही नक्की आमच्या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि काउन्सिलिंग जॉईन करा, कारण आमच्या प्रोफेशनल लेवलला आम्ही काउन्सिलिंग करतो। सुरुवातीपासून ऍडमिशन होण्यापर्यंत जी प्रोसेस असेल ती प्रोसेस सुद्धा आम्ही करतो, त्यात तुम्हाला काहीच करायचं नाही, सर्व रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही तुमची घेतो। ओके, आता इथं भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।